खरं आमदारकीला थोडीफार आपली चूक झाली. आपण दुसऱ्या पूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषदचा सदस्य, पंचायत समितीचा सदस्य 1 नंबरच्या मताने निवडून आणायचंय असं या ठिकाणी मी सर्वांना आव्हान करतो. आणि 5 तारखेला कमळ या चिन्हावरील बटन दाबून आपण राजूभाई यांना प्रचंड मताने आम्ही विजय करावे याचं आव्हान सर्वांना करतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. ऐतिहासिक राम मंदिरात आपण सर्व या ठिकाणी उपस्थित विशेषतः या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्ह्याचं आपल्याला मार्गदर्शन केलं ते पंचायत या घरातील पंचायत समितीचे माजी सदस्य दादा जिल्हा गेली जात आहेत ते गेली त्या दरम्यान आपल्या जिल्हा परिषद गटाच्या आत्ताच्या सदस्य आपल्या आंबोडीच्या जाधवताई, दुसऱ्या जिल्हा परिषद सदस्य सगळीच मला गेल्या 20 वर्षाचे सगळे सदस्य कुणाला काय आता मी पण त्यात मध्ये काय म्हणजे 20 वर्षाचे सदस्य सगळे बरोबर आहेत. म्हणजे कुणाला काय वाटलं नाही की हा खोट आहे. असे 4ही जिल्हा परिषदचे सदस्य उपस्थित आहेत. आपले पंचायत समितीचे विद्यार्थी आहेत, पवन देवरे आहेत, अजय काशीद आहेत, त्यानंतर आपले संजय भंडारे आहेत. म्हणजे सगळे पंचायत समिती सदस्य सोमनाथ आहेत, सगळे पंचायत समिती सदस्य. त्याच पद्धतीने या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी आता मार्गदर्शन आपले ते आमचे सर्वांचे महाराष्ट्र कोबडे साहेब, तारगाव खामकर, त्याच पद्धतीने भाऊसाहेब महाराजचे जुने सहकारी ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या गावचे सुपुत्र गजाननराव कोटाळे सगळ्याचे चेअरमन आणि भाऊसाहेब महाराज जुने सहकारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने परळी भागात परळी गावात संभाजीचे आमचे मार्गदर्शक अशोक काका, लोणीकर सर, सुरेश शिर्के, त्याच पद्धतीनं डॉक्टर मुलांनी पाठीमागे आपले उपसरपंच समीर भाई रोज व्हॉट्सअपवर मला मार्गदर्शन करतात. म्हणजे रोज मला एक विषयावर काय करायचं आताच नाही म्हणजे दाखवतात घेत असतं रोजचा शोक असं लक्ष समीर आहे त्याचे बंधू आमचे कंदारे आमचे परळीचे माजी सरपंच दिलीपराव. मंदिरात शाळेचं काम कसं झालं पाहिजे म्हणून मार्गदर्शन करणारे आमचा शेखर आहे ग्रामपंचायत सदस्य आपल्या गावचे खऱ्या अर्थात मी बरेच गोपच म्हणजे तुझं दाखवतो मग मिटवतो असं करणारे बरेच बघितले. पण आमचं संवाद गेल्या कित्येक 20 वर्ष खरोखर गोरगरिबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे आपल्या पुढारीचे पत्रकार सोमनाथ राऊत, तालुका संघाचे संचालक आमचे अंकरित आहेत. आमच्या भागात आपल्या प्रसारक सरपंच रामभाऊ जानकर, उदम शेट्टी आज जोरात आहेत. आमचे एनसीसी बँकेचे माजी चेअरमन मधुकर दादा, त्या पद्धतीने काकडे साहेब आपले एकदा पक्षाचा निर्णय झाला पक्षी शिस्त मान्य करून लगेच प्रवास ते एक बबनराव देवरे आमचा किरण पण आला. ते विशेषतः सर्व इच्छुक उमेदवार त्यांनी लगेच एका मिनिटाच्या पाठीमध्ये सर्व इच्छुक उमेदवार आपल्या गावच्या ग्रामपंचायतीच्या सदस्य त्या पद्धतीनं गावात अजून कोण सगळी जण नाव पण अजून कोण राहिला असलं कोण गेला माणूस आहे. आमचे बंधू राजेंद्र एकपुटे सर्व, त्यानंतर सचिन राऊत सर्व, सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आदेशानं म्हणा यांच्या विचारानं भारतीय जनता पार्टीची उमेदवारी ज्यांना मिळाली ते आपल्या या घराचे अधिकृत उमेदवार आणि मुरमोडी धर्ममुक्ती समितीचे अध्यक्ष आदरणीय वसंतराव भंडारे बापू आपल्या मुदत संपणार 7 तारखेला आपण प्रमोशन पुढे पाठवलं आहे. जेणेकरून जसं गावात काम केलं त्या पद्धतीने पुढे सुद्धा काम करावं म्हणून या लोकांना उमेदवारी दिलेले आहे. आपल्या सर्वांना आम्ही विनंती करायला आलोय. आणि मला जिल्हा परिषदला परळी गाव हे मुख्य गाव आहे. परळी गावात सगळे गोल गोल फिरून पळी द्यायला लागतात.
परळीला एक वेगळं परंपरा आहे. श्रीरामाची यात्रा बनवली महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दैवत सज्जनगडचं आपल्या इथं आहे. त्यामुळे या परळी ग्रामस्थांना मनापासून मी आभार मानतो आणि विनंती करायला आलोय की आमच्या ठिकाणला आपल्या सर्वांचा मतदान रूपी आशीर्वाद मिळवायची विनंती करायला आलोय. विकासाच्या बाबतीत बोलायचं तर परळीचं जर काही काम राहिलं काही चुकी नाही. एक काम राहिलं म्हणजे मी सांगितलं अण्णांनी सगळे सांगितले, पण माझ्या हिशोबाने 2 काम राहिले. एक अण्णा मोठा पूल बांधायचा आहे आणि काय ते काय म्हणायचं ही 2 काम पुढच्या 2 वर्षांना पूर्ण करायची. उद्या आपण चालू करू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे परळीला कसं वैभव प्राप्त करून देण्यासाठी जसा बाजार भरवतो शाळेला 700 विद्यार्थी यायचे त्या पद्धतीनं आपण सर्वात मोठं गिरीश पुढे गेला. गिरीश पुढे आपण सगळ्यात मोठं बोबडे साहेब मंदिराचं काम आपल्या इथे एवढं मोठं मंदिर आहे की बाहेरची लोक सांगतात की असं मंदिर फक्त खजुरावलं आहे पांडुकाली म्हणून आणि त्यानंतर परळीत आहे आणि ते दुर्लक्षित राहिलं होतं. जसा ठोसेकरचा धबधबा होता पण रस्ता पण लोकांना कळत नव्हता. जशी कागची फुलं होती रस्ता नव्हता पण लोकांना कळत नव्हता. तसं परळीचं मंदिर आहे फक्त लोकांना त्याला आपल्याला दाखवत येत नाही. म्हणून आपले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून परळी मंदिरासाठी 14 कोटी रुपयाचं निधी मिळतो आणि त्या परळी महादेवाच्या मंदिरासाठी आहे तसंच त्या कुठल्याही इमारतीला कुठेही धक्का न लावता ज्या पद्धतीनं आहे जसं आता महाबळेश्वरला सुद्धा एका मंदिराचं काम सुरू आहे असंच दगडाचं मंदिर आणि त्या पद्धतीने सुंदर काम आणि सुशोभीकरण जेणेकरून पर्यटकांना भाविकांना इथं बसता येईल आणि परळीला त्यामुळे अण्णा माझी खात्री आहे की परळीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही. जशी पूर्वी परळी तशीच परळी होणार याची खात्री या माझ्या मंदिरात येतो. त्याच पद्धतीने बुवांनी सांगितल्याप्रमाणे शेतीचं जंगली जनावरांच्यामुळे अवघड आहे खरी वस्तू इथे. म्हणजे मी बी शेतकरी मी बी शेती करतो पण जंगली जनावरांनी खूप त्रास दिलाय. अण्णांच्या गावात तर 25-25 गव्यांचे कळप आहे. पांघरायला माकडाचा म्हणून माकडा येते असं त्यामुळं हे शक्य नाही. परंतु याचा फायदा घेऊन एक हॉटेल होते कासला तर 65 हॉटेल आहेत. आता त्या पद्धतीनं आपण कासचं सगळं पब्लिक आता ट्रॅफिकच्या कासचं पब्लिक तसंच केळवली मार्केट आपण इकडे रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे. केळवली मार्केट सांडवली आपण जोडतोय. त्यानंतर घाटा ते रोड ते घाटा रस्ते त्याचं काम सुरू केले. त्यानंतर आलवडी ते धावली ते सुद्धा रस्त्याचं काम सुरू केले जेणेकरून पर्यटक सगळ्या बाजूनं चारी बाजूनं आता आपल्याकडे टायगर प्रोजेक्ट सुद्धा होतोय. जसं चंद्रपूरला होतं त्या पद्धतीने माध्यमातून विकास लोकांना झाला पाहिजे. मुंबईला गेलेली जी थांबला पाहिजे गावच्या गावात रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. आपण बघितलं असेल की तुम्ही बारकाईने बघा म्हणतो की चाळीटोळी गाव आहे त्या चाळीटोळीला एक माणूस मुंबईला नाही एक पण माणूस नाही. 55 लोकांना जागेवर रोजगार मिळाले भाऊसाहेबांच्यामुळे फोन चेक करून त्यांना 40-50 पगार येते. त्याच पद्धतीनं इथं सुद्धा परळीच्या माध्यमातून आपण चांगले रोजगार उपलब्ध करण्यासाठी नक्की प्रयत्न करूया. गेली 20 वर्ष आपल्याला लोकांकडून मागायला लागायचं आता द्यायचं आपल्याला काम आहे. त्यामुळे बाबा मंत्री आहेत या निवडणुकीत बाबा या जिल्ह्याचे प्रभारी आहेत आणि त्यांची जास्तीत जास्त या जिल्ह्यातून सदस्य निवडण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचं होमग्राऊंड आहे परळी. बाबांचं होमग्राऊंड आता परळीचं आता बाबाचं मला 2दा फोन आता म्हणलं भाषण सुरू आहे बघायचं भाषण सुरू आहे म्हणजे कुठे म्हणजे परळीत काय सांगायला लागतं म्हणजे परळीत कशाला गेलं नवीन माणसात किंवा परळीत सगळी म्हणजे दिलीपला फक्त सांगायला 4-5 नाव म्हणते. त्यामुळं या आपल्या गावची जबाबदारी तुम्ही जी सांगितली कामं ज्या अण्णांनी सांगितल्याप्रमाणे दवाखान्याचं काम असेल मी ज्या शाळेत शिकलो म्हणून त्या शाळेला 75 लाख रुपये मला सोमाना आणि म्हणला आणि कामं बुवा सुरू आहेत असं नुसते पैसे दिले नाही. स्वामी कुठे जिल्हा राहिला फक्त वाटतं जिल्हा राहिला का फक्त जिल्हा राहिला म्हणजे जवळजवळ 75 लाख रुपये परळी हायस्कूलला दिली ती. त्यामुळे ही सगळी विकास कामं ही बाबा मंत्री नसताना केलेली काम आहेत. नंदुशेठ आमच्या बरोबर आहे आता बाबा मंत्री तुम्ही अण्णा स्मशानभूमीत बसवणी काय सांगा तुम्ही सांगाल काम उद्यापासून सुरू करा जे आपण गावातलं काम पहिलं 100% आपलं काम सगळे रस्ता पहिला केला परत गटरला पैसे आले रस्ता रुंद केला परळी सारखा रस्ता असू द्या लोक करून द्या मारी मागायला परळी तसा रस्ता केला भागात रस्ता करून द्या म्हणते. त्यामुळे ही सगळी कामं करण्यासाठी आपल्या गावातलं मतदान 100% भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपले शोभात आपले बापू आता शोभात आपल्या गणात नाही बापू या गणाचे उमेदवार
बाप्पांनी मला द्यावं आणि आपल्या गावातलं एकही मतदान इकडे तिकडे न जाता आपण या विजयात सहभागी व्हावं एवढी विनंती करतो. परत एकदा खरंच सभा बरेच लाभली आहे, परंतु परत एकदा सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय